आणि आता बातमी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। तुम्ही रस्त्याने प्रवास करत असताना टोलमुळे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। आता 20 किलोमीटर पर्यंत 1 रुपया देखील टोल भरावा लागणार नाहीये। या संदर्भात आता स्थानिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। 20 किलोमीटर पर्यंत टोल फ्री। केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोल मुक्ती? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केले। नवीन नियम राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम 2024 या नावानं ओळखला जाईल। या नियमांतर्गत राष्ट्रीय महामार्गांवर सुरुवातीचे 20 किलोमीटर टोल फ्री धोरण लागू करण्यात आलंय। यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयानं फास्टॅग सोबतच प्रायोगिक तत्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम अर्थात GNSS नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती। नवीन नियमानुसार 20 किलोमीटर पर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे। 20 किलोमीटर पर्यंत टोल लागणार नाही। GNSS प्रणालीनुसार टोल कलेक्शन केलं जाईल। राष्ट्रीय महामार्ग, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्त्यांवर टोल फ्री असेल। नॅशनल परमिट असलेल्या वाहनांना लाभ होणार नाही। 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केल्यास टोल वसूल केला जाईल। या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी वाहनधारकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आहे। लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारलं जाणार आहे। महाराष्ट्रात याचा कोणत्या रस्त्यांवर फायदा होणार आहे पाहूया। NH4 मुंबई ते पुणे 375 किलोमीटर चेन्नई पर्यंत। NH3 मुंबई ते धुळे 391 किलोमीटर आग्रापर्यंत। NH6 धुळे ते नागपूर 686 किलोमीटर कोलकात्यापर्यंत। NH8 मुंबई ते भायंदर 128 किलोमीटर दिल्लीपर्यंत। NH17 पनवेल ते पणजी 482 किलोमीटर मंगळूरपर्यंत। NH50 पुणे ते नाशिक 192 किलोमीटर संगमनेर मार्गे। NH204 कोल्हापूर ते रत्नागिरी 974 किलोमीटर कोल्हापूर आणि लातूर मार्गे। NH211 सोलापूर ते धुळे समृद्धी महामार्गाचा काही भाग। राज्यात टोलमाफी कधी असा सवाल नेहमीच विचारला जातो। मनसेनं टोलमाफीसाठी आक्रमकपणे आंदोलनही केली, मात्र केंद्रानं घेतलेला निर्णय राज्यात लागू केल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो। मात्र सध्या तरी कर्नाटकात NH275 बंगळूर म्हैसूर सेक्शन आणि हरियाणात NH709 पानिपत हिसार सेक्शनसाठी हा निर्णय लागू असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रालाही या निर्णयाची प्रतीक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।